कारण तिला प्रज्योतची काळजी वाटत होती आणि अपेक्षाचा स्वभाव ठाऊक होता की ती भेटायला तयार होणार नाही आणि तिच्या मनात प्रज्योतबद्दल प्रेम नसेल तर आणि तिने तिच्या मामाला सांगितले तर प्रज्योत, वृषाली, अपेक्षा यांच्या घराच्या संबंधामध्ये तडा निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणून वृषालीने अपेक्षाला फक्त एवढंच सांगितलं की एक मुलगा तुझ्यावर प्रेम करतोय, त्याला तुला भेटायचं आहे. तिने रागात विचारलं कोण आहे तो? आणि मी भेटणार नाही. तिचे हे शब्द ऐकून वृषालीला जाणवलं की तिच्या मनात प्रेम नाही आणि वृषालीने हा विषय तिथेच थांबवला.